Hello students. In last lecture we have seen Arun Kolatkar's poem An Old Woman. In this lecture we are going to see A.K. Ramanujan's poem Ecology. Before looking the poem line by line, let us see in brief information about poet. The full name of poet is Attapatte Krishnaswamy Ramanujan. Ramanujan was born in Mysore city on 16 March 1929. Ramanujan was educated at Marli Parappa High School, Mysore, and at the Maharaja College of Mysore. Ramanujan worked as a lecturer of English at Quillan and Belgaum. He later taught at the Maharaja Sayajirao University in Baroda for about 8 years. In 1962, he joined the University of Chicago as an assistant professor. He is no doubt Indian poet and scholar of Indian literature who wrote not just in Kannada but in English also. He published his works both on classical and modern variants of literature. His poetry reflects the traditional Hindu upbringing and his experiences of Western culture. He was awarded the Sahitya Akademi Award. After his death in 1999 for his work The Collected Poems. Now we will see his poem line by line. The title of his poem is Ecology. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण अरुण कोलटकर यांची ॲन ओल्ड वुमन ही कविता पाहिली. या लेक्चरला आपण A.K. रामानुजन यांची इकॉलॉजी ही कविता अभ्यासणार आहोत. आपल्याला माहीत आहे की कवितांचा अर्थात पोएट्रीचा जो सेक्शन आहे हा 20 मार्कांचा आहे. सर्वप्रथम आपण A.K. रामानुजन यांच्याविषयी जाणून घेऊया. A.K. रामानुजन यांचा जन्म हा मैसूर शहरामध्ये 16 मार्च 1929ला झाला आणि त्यांचं जे हायस्कूलचं शिक्षण आहे ते मैसूरच्याच मरिम्मा मलप्पाज हायस्कूलमध्ये झालं आणि त्यांचं कॉलेज शिक्षण हे महाराजा कॉलेज ऑफ मैसूर इथून झालं आणि त्यानंतर त्यांनी लेक्चरर म्हणून क्विलम आणि बेलगाव इथे काम केलेलं आहे आणि त्यानंतर ते महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी बरोड्यामध्ये लेक्चरर म्हणून काम केलं आहे 8 वर्ष आणि त्यानंतर 1962मध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो जी USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये जी आहे इथे त्यांनी असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे. कन्नडासोबतच यांनी इंग्रजीमध्ये देखील कविता केल्या आहेत आणि यांचं जे वर्क आहे यांनी जे काही लिखाण केलेलं आहे हे क्लासिकल त्यासोबतच मॉडर्न जी व्हरायटी आहे साहित्याची यावर यांनी लिखाण केलेलं आहे आणि यांची कविता जो आशय आहे आशय गर्भ जो आहे हा पारंपरिक हिंदू फिलॉसॉफीसोबतच ते ज्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये राहिले वाढले त्याचा देखील काय परिणाम झाला हे त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसतं. 1999मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या द कलेक्टेड पोएम्स या वर्कसाठी साहित्य अकादमीनं त्यांना गौरविलं आहे.
त्यांची जी कविता आहे इकॉलॉजी ही आपण पाहणार आहोत. The day after the first rain, for years I would come home in a rage. Poet or imaginary person in this poem, after every rain he come in a rage, means he is angry when he see rain is falling. His heart don't say छम छमा छम छम, but he gets angry. म्हणजे जेव्हा पहिला पाऊस पडतो आणि या पहिल्या पावसानंतर कवी या कवितेमधला किंवा जो कोणी काल्पनिक स्पीकर आहे हा रागारागामध्ये घराच्या दिशेने येतो आहे. फॉर आय कुड सी फ्रॉम अ माइल अवे अवर 3 रेड चंपक ट्रीज had done it again. Now, in the opening lines, we have seen that poet is angry. Poet is in a rage. पहिल्या स्टांजामध्ये आपण पाहिलं की कवी रागारागामध्ये घरी आला आहे. याचं कारण त्यांनी आता सांगितलेलं आहे. त्याचं कारण काय सांगितलं त्यांनी? फॉर आय कुड सी, त्यांना दिसत आहे. काय दिसत आहे? मैलावरून त्यांना दिसते आहे की त्यांच्या घरचं जे रेड चंपक नावाची झाडं आहेत या झाडांना बहर आलेला आहे. हॅड बर्स्ट इन टू फ्लावर अँड गिव्हन मदर हर फर्स्ट ब्लाइंडिंग मायग्रेन ऑफ द सीझन. अँड व्हाय ही इज अँग्री, व्हाय ही केम इन अ रेज, the reason is explained further. तो झाड फक्त झाडांना फुलं आली आहेत म्हणून त्याला राग आलेला नाही आहे. The reason is this, because of that flower, because of the allergy of that flower. त्याची जी आई आहे याच्या आईला या फुलांची ॲलर्जी आहे आणि या ॲलर्जीमुळे दरवर्षी तिला मायग्रेनचा त्रास होतो. मायग्रेन मीन्स अ सेव्हर हेडेक, ज्यामध्ये खूप डोकं दुखतं, ताप पण येतो. अशी जी अवस्था असते ही दरवर्षी याच्या आईची असते. ऑफ द सीझन हर फर्स्ट ब्लाइंडिंग मायग्रेन, अँड पोएट सेज दिस इज हर फर्स्ट ब्लाइंडिंग मायग्रेन ऑफ द सीझन. इट मीन्स जोपर्यंत त्या झाडाला फुलं आहेत तोपर्यंत याच्या आईचा जो मायग्रेन आहे, याच्या आईचा जी काही व्यथा आहे, जी काही वेदना आहे डोक्याची, ती तशीच राहणार आहे. हॅड बर्स्ट इन टू फ्लावर अँड गिव्हन मदर हर फर्स्ट ब्लाइंडिंग मायग्रेन ऑफ द सीझन. विथ द स्ट्रीट लॉंग हॅवी हंग येलो पॉलन फॉग ऑफ अ फ्रॅग्रन्स नो वुंड कुड सिफ्ट. सी, now in these lines he is speaking about the flowers and the fragrance and the pollen grain of flowers. चंपक ट्री ची जी फुलं आहेत या फुलांचा जो फ्रॅग्रन्स आहे आणि हा जो फ्रॅग्रन्स ज्या पॉलन ग्रेन ज्याला आपण परागकण म्हणतो त्या परागकणांमुळे कसा सभोवताल पसरलेला आहे हे या लाईन्समध्ये कवीनं सांगितलेलं आहे. विथ दॅर स्ट्रीट लॉंग, नाव ही इज स्पीकिंग अबाउट द फ्लावर्स. विथ दॅर स्ट्रीट लॉंग हॅवी हंग, म्हणजे सगळीकडे रस्ताभर अगदी दाटीने हा जो फ्रॅग्रन्स आहे हा फुलांचा हा पसरलेला आहे. आणि यामध्ये याची परागकणं देखील जी कोणत्या कलरची आहेत, ती आहेत येलो कलरची. येलो पॉलन फॉग, नो वुंड कुड सिफ्ट, आणि वाराही याला वाहून नेऊ शकत नाही, एवढी जळ आहेत की वाऱ्याचं जे काम असतं ते काम वारा करत नाही आहे, कारण ती कणं जळ आलेली आहेत. नो डोअर कुड शट आउट
from our black pillared house, whose walls had ears and eyes, scales, smells, bone crack, night visiting voices, and were porous like us. See, in this line, he is speaking about his house and doors of his house. He is speaking about those pollen grain, the fog of that pollen, the fragrance of that pollen. No door could shut out from our black pillared house. He is speaking about his house. His house is old fashioned. मग यांचं जे घर जे बांधलेलं आहे हे जुन्या पद्धतीचं बांधलेलं आहे, ब्लॅक पिलर्ड आहे असं म्हणतात ते. आणि या घराचे जे दरवाजे आहेत, या दरवाजांना आता कदाचित भेगा गेल्या असतील, तुटले असतील, फुटले असतील, आणि म्हणून दरवाजे देखील हाऊस हुज वॉल्स हॅड इयर्स अँड आईज. कवी असं म्हणतो की दरवाजांच्या ज्या भिंती आहेत, दरवाजांचे जे घराचे जे दरवाजे आहेत, या दरवाजांना काय आहेत? इयर्स अँड आईज. व्हॉट इट मीन्स, व्हॉट ही वॉन्ट टू से बाय ही सेइंग इयर्स अँड आईज, म्हणजे दरवाजांना, भिंतींना तो काय म्हणतो? कान आहेत आणि डोळे पण आहेत, म्हणजे दरवाजे पाहू शकतात, दरवाजे ऐकू शकतात. याचा अर्थ दरवाजांना कुठेतरी भेगा गेलेल्या आहेत, भिंतींना भेगा गेल्या आहेत, यामधून काहीही येऊ शकतं, इकडचं तिकडे आणि तिकडचं जाऊ शकतं. आणि या भिंतींमधून, या दरवाजांमधून हे जे पॉलन ग्रेन आहेत, हे जे परागकण आहेत, हे पास होत आहेत, हे आतमध्ये येत आहेत. स्केल्स, स्मेल्स, बोन क्रीक्स, नाईट व्हिजिटिंग व्हॉइसेस अँड वेअर पोरस लाईक अस. म्हणजे या भिंतींमधून कुठलाही आवाज असो, लहान असो, मोठा असो, कुठलाही आवाज असो, या आवाजाला रोखण्याचं सामर्थ्य या भिंतींमध्ये नाही. कुठलाही आवाज असो, लहान असो, स्केल्स, स्मेल्स, बोन क्रिक्स, नाईट व्हिजिटिंग व्हॉइसेस अँड वेअर पोरस लाईक अस. कुठलाही आवाज, आणि आवाजच नव्हे तर या आवाजासोबत, या हवेसोबत ज्या काही वस्तू आतमध्ये येतात, त्या सगळ्याच्या सगळ्या आतमध्ये, घरामध्ये प्रवेश करत आहेत. ही इज स्पीकिंग अबाउट द पॉलन, ही इज स्पीकिंग अबाउट द फ्रॅग्रन्स. कवी जे बोलत आहेत त्यांना सांगायचं आहे की या झाडाचा जो फ्रॅग्रन्स आहे, या झाडाचे जे परागकण आहेत, हे इझिली, अगदी सहजपणे घरामध्ये प्रवेश करू शकतात. बट मदर, flashing her temper like her mother's twisted silver grandchildren's knickers, wet as the coal pack on her head. पहा, what poet want to say. म्हणजे आपण आधीच पाहिलं आहे, कवी रागारागाने घरी आलेला आहे. त्याच्या रागाचं कारण ते झाड आहे, त्या झाडाची फुलं आहेत, त्या फुलांमुळे, त्या फुलांच्या परागकणांमुळे याच्या आईला झालेला मायग्रेन आहे, हे याच्या रागाचं कारण आहे. मात्र याची जी आई आहे, या आईला या झाडाचा, या फुलांचा, या फ्रॅग्रन्सचा राग आलेला नाही. बट मदर, पहा काय म्हणतो, परंतु ही जी आई आहे, फ्लॅशिंग हर टेम्पर लाईक हर मदर्स ट्विस्टेड सिल्वर grandchildren's knickers, wet as the cold pack on her head. What he is saying in these lines, म्हणजे हिला ताप चढलेला आहे, हेडेक, नंतर ताप आलेला आहे, आणि हा ताप कमी करण्यासाठी ही आपल्या डोक्यावर पट्ट्या ठेवत आहे. आणि ही जी पट्टी आहे, ही जी हा जो कापड आहे, हा कापड म्हणून तिच्या नातवंडाच्या ज्या काही निकर्स असतील, ह्या निकरचा वापर हिने आपल्या डोक्यावर पट्टी म्हणून केलेला आहे. पहा, कवीच्या स्वभावामध्ये आणि हिच्या स्वभावामध्ये काय फरक दाखवलेला आहे. आजारीही पडली आहे, ॲलर्जी हिला आहे, मात्र हिच्या मनामध्ये त्या झाडाविषयी राग नाही. वुड नॉट लेट अस कट डाऊन अ फ्लावरिंग ट्री ऑलमोस्ट ॲज ओल्ड ॲज हर,
seeded, she said, by a passing bird's providential droppings. Now, poet has decided to cut down the tree. म्हणजे कवीनं ठरवलं आहे की आता काही होऊन जाऊ दे, या झाडाला आपण तोडायचं. मात्र या झाडाला याची आई हातही लावू देत नाही तोडण्यासाठी. वुड नॉट लेट अस कट डाऊन अ फ्लावरिंग ट्री. म्हणजे फुलांनी हे जे बहरलं झाड आहे, या झाडाला ती हात लावू देत नाही. ती असं म्हणते, ऑलमोस्ट ॲज ओल्ड ॲज हर. आणि तिचं असं म्हणणं आहे की या झाडांचं जे वय आहे, चंपकच्या झाडांचं, हे अगदी तिच्या एवढंच आहे. म्हणजे तिचं जेवढं वय आहे तेवढंच वय, सेम एज, बोथ ट्री अँड हिज मदर हॅविंग, ऑलमोस्ट ॲज ओल्ड ॲज हर. आणि म्हणून या झाडामध्ये आणि हिच्यामध्ये देर इज वन इमोशनल बॉन्ड, एक भावनिक नातं निर्माण झालेलं आहे. आणि ती असं म्हणते, सीडेड, शी सेड, बाय अ पासिंग बर्ड्स प्रोव्हिडेन्शियल ड्रॉपिंग्स. आणि हे झाड कुणी लावलेलं नाही आहे, कुठल्या नर्सरीमधून, कुठल्या गार्डनमधून कोणी किंवा बीज लावून हे झाड कुणी माणसाने लावलेलं नाही आहे, तर हे झाड आकाशामध्ये उडणाऱ्या एका पक्षाच्या विष्ठेमधून हे झाड या जमिनीवर उगवलेलं आहे. आणि तिला असं म्हणायचं आहे की ही देणगी निसर्गाची आहे, आभाळानं हे झाड दिलेलं आहे. आणि म्हणून तिच्या मनामध्ये त्या झाडांविषयी, त्या चंपकच्या झाडांविषयी शी हॅज इमोशनल बॉन्ड, तिच्या मनामध्ये एक भावनिक नातं निर्माण झालं आहे. आणि म्हणून त्या झाडाला तोडण्याच्या अगदी ती अपोज आहे. टू गिव्ह हर गॉड्स अँड हर डॉटर्स and daughters basketful of annual flower, and for one line of cousins a dower of migraines in season. And again she says, ते झाड कसं निर्माण झालेलं आहे हे सांगितल्यानंतर ती सांगते आहे की या झाडाची जी फुलं आहेत ही दरवर्षी त्यांच्या घरी जी काही देवं असतील या देवांना फुलं देतात. म्हणजे देवांना वाहण्यासाठी जी फुलं लागतात ही फुलं हे झाड देतं. आणि एवढंच नव्हे तर तिच्या मुली असतील किंवा तिच्या मुलीच्या मुली असतील, या सगळ्यांना त्यांच्या केसांमध्ये माळण्यासाठी जी फुलं लागतात ही फुलं देखील हे झाड देतं. सो व्हॉट शी इज सेईंग, देर इज पॉझिटिव्ह थिंग. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या जशा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी असतात, त्याचप्रमाणे हे झाड जरी मायग्रेन देत असलं तरी देखील या झाडाचे फायदे देखील आहेत. आणि हे फायदे ती आपल्या मुलाला सांगत आहे. टू गिव्ह हर गॉड्स अँड हर डॉटर्स अँड डॉटर्स बास्केट फुल ऑफ ॲन्युअल फ्लावर, अँड फॉर वन लाईन ऑफ कझन ॲडवर ऑफ मायग्रेन्स इन सीझन. आणि ती असं म्हणते की काहींना ती फुलं देते, मात्र एका लाईनमध्ये म्हणजे अनुवांशिकतेने तिच्यासोबत ज्या काही तिच्या मुलींच्या मुली आहेत, यांना काही जणांना मायग्रेनचा त्रास पण होतो अनुवांशिकतेने, ज्यांना ॲलर्जी अनुवांशिकतेने होते. आणि म्हणून म्हणजे काहींना मायग्रेन जरी झाला तरी हे झाड तोडायचं नाही असं ती म्हणते आहे. सो इन धिस पोएम, या कवितेमध्ये आपल्याला समजतं की देर आर टू व्ह्यूज, कवीचा व्ह्यू आणि त्याच्या आईचा व्ह्यू. कवी जो आहे, द पोएट इज व्हेरी अफेक्शनेट टू हर मदर. म्हणजे कवी आपल्या आईच्या तब्येतीविषयी खूप जागरूक आहे. मात्र याची जी आई आहे, आपल्या तब्येतीसोबतच हे झाड जगलं पाहिजे, या झाडाचं देखील महत्त्व आहे हे इथे सांगितलेलं आहे. आणि आपल्या द टायटल ऑफ अवर पोएम इज इकॉलॉजी. व्हॉट इट मीन्स, को एक्झिस्टन्स in environment. Not just man is unique, each and every individual, whether that is a dust or that is every particle
which are flowing in that atmosphere, each and everything, whether living or non-living, that should be existed. हेच याच्या आईला सांगायचं आहे. आणि इथे आपण ही कविता स्टॉप करत आहोत. नेक्स्ट लेक्चरला या कवितेचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण पाहूया.